ये थे इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी। लौट चलते हैं अगले मैच की तरफ। वारलीपाड़ा बनाम दुधनी के बीच। थँक्यू सो मच तेजस्वी धुबे आणि आदित्यजी जाधव। मैदानाच्या आत हा सामना 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या। फर्स्ट राउंडची मॅच आहे। अंपायर्स 4 षटकांचा सामना असेल। बरं 4 षटकांचा सामना आहे म्हणून एकदम संत गतीने सामना चालून देऊ नका, कारण मग क्वालिफायचा जो मेन महत्त्वाचा सामना असतो तो आपल्याला 2 षटकांचा खेळवावा लागतो। कृष्णा 11 वारलीपाडा संघ यावेळेला टॉस जिंकलाय। पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि समोर असणाऱ्या दुधनी संघाला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय। स्ट्रायकिंग एंडला सागर, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील। पहिला चेंडू इथे सिंगल मात्र श्री गणेश हा खेळला तो म्हणजेच बॅटर सागरनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाज कपिल काचरे चांगला गोलंदाज म्हणून नावावर उतरलेला हा खेळाडू आहे। या खेळाडूनं कपिलकडनं सातत्यानं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो। स्वप्नील नावानं स्ट्रायकिंग एंड, इथे मात्र जोरदार प्रहार कपिलच्या दुसऱ्या चेंडूवर झाला गणाघाती आघात। खरं तर संधी निर्माण होते परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं। अगदी लॉंग चेस आपल्याला पाहायला मिळाला। जेल कॅरी झाल्यानंतर न कॅरी झाल्यानंतर चांगला स्टॉप देखील केला गेला। निश्चित ही कमिटमेंट मैदानाच्या आत ज्या ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते त्या वेळेला क्रिकेटचं मादक सौंदर्य खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या समोर व्यक्तित्वाला पाहायला मिळतं। 2 चेंडू झाले, 3 धावा धावफलकावर आहेत। चेंडू क्रमांक 3 निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकाचं हे पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये एक टप्पा खात चेंडू निघून गेलाय सीमा पार। दुधनीकरांना आनंद प्रदान करणारा हा आलाय चौकार। निश्चित पहिल्या 2 चेंडूवरच्या 3 धावा, त्यानंतर बॅटर स्वप्नीलच्या बॅटमधनं चौकार। पुढचा चेंडू इथं आणखी एक फटका, टॉप एज अँड टेकन। यावेळेला यष्टीरक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय यावेळेला बॅटर स्वप्नीलचा खेळ। चांगल्या फलंदाजीच्या मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता। खरं तर चौकारानंतर आत्मविश्वास दुणावलेला होता म्हणून दुसऱ्या चेंडूवर देखील अगदी त्याच पद्धतीने चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न बॅटर स्वप्नीलच्या माध्यमातून झाला। परंतु कपिल काचरेला यावेळेला कळलं होतं की पुन्हा लॉफ्टेड शॉटचा प्रयत्न केला जाईल। यावेळेला अग्रेसिव्ह मोडमध्ये ज्या अग्रेशन हा फलंदाजी करतोय तिथं मात्र आपल्याला आक्रमकता पाहायला मिळाली आणि त्याच आक्रमकतेला खीळ घालताना यावेळेला हा फटका फसला आणि यष्टीरक्षकाने आपलं काम देखील फतेह केला। पहिला धक्का बसलाय चेंडू क्रमांक 4 वर। संघाची धावसंख्या धावफलकावर 7 पाहायला मिळते। चौकार आल्यानंतर दुधनी संघ निश्चित एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतानाची ही खेळी आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर गेलेली विकेट यावेळेला जर आपण पाहिलं तर कृष्णा 11 वारलीपाडा संघाला कमबॅक करण्याच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत ते मात्र नव्यानं पुन्हा प्रलंबित केलं गेलंय। ते काम पुढे कसं केलं जाईल हे पाहावं लागेल। श्रीकांत डावकर आता हा फलंदाज 12 क्रमांकाची जर्सी परिधान करून, खरं तर 12 क्रमांक पाहिला की लेजेंड बॅटर ऑफ इंडियन टीम युवराज सिंग एका हाती मॅच खऱ्या अर्थानं वळवण्याची क्षमता असणारा खेळाडू सर युवराज सिंग यांची प्रकर्षाने आठवण होते। नेक्स्ट बॉल श्रीकांत, पहिला चेंडू आणि त्यावर मात्र जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात नांदतोय सुखात। सलगचा दुसरा धक्का दुधनी या टीमला। वॉट अ बॉलिंग। स्वप्नीलनं चौकार काय खेचला आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो। प्रिन्स मूवीचं काय क्लॅरिटी विथ क्वालिटी
अशा पद्धतीचा हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाज कपिलचा, ज्या पद्धतीनं लगातारचे 2 धक्के दिले. स्वप्नीलनं चौकार मारल्यानंतर जणू काही जखमा झाल्यात, वेदना झाल्यात आणि त्या वेदनेवर विव्हळण्यापेक्षा ती वेदना ज्याच्या माध्यमातून झाली त्याचाच मात्र समूळ नाश करण्यासाठी यावेळेला गोलंदाज सज्ज झाला. हॅट्रिक असेल गोलंदाज कपिल काचरे, या संघाचा स्ट्रायकर बॉलर मी का आहे, सातत्यानं सलामीवीर गोलंदाजाची भूमिका पार पडतो याचा हा विचार. मेरिट पर्यंत जाऊन जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू खेळला गेलाय, तिथे मात्र एकापेक्षा अधिक काय मिळणार नाहीये. या पहिल्या डावातील षटक क्रमांक 1 चा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स दुधनी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा. आणि या 8 धावा जमवत असताना तब्बल 2 गड्यांचा मोबदला देखील चुकता करावा लागलाय, तो म्हणजेच दुधनी संघाला. चांगली गोलंदाजी, 4 षटकांचा हा सामना. पहिला षटक कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या बाजूने राहिलं. ज्या पद्धतीने कपिलने हे षटक हाताळलंय, ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली आणि निश्चित आत्मविश्वास कणभर का होईना दुणावलेला असेल तो गोलंदाजी करणाऱ्या कृष्णा 11 वारलीपाडा संघाचा, परंतु या आत्मविश्वासाला पुढे न्यावं लागेल. ज्या पद्धतीने कपिल कात्रेने गोलंदाजी केली त्याच गोलंदाजीच्या फॉर्मला यावेळेला महेश पुढे नेईल का पाहूया. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू अगदी सुंदर लाईन लेंथवर आपल्याला पाहायला मिळाला. अडलेनचा वापर केला जातोय, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स फुटवर्क पाहायला मिळालं नाही. जागेवरनं बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. 7वा चेंडू यावेळेला जर आपण पाहिलं टाकला गेला या डावातला आणि डॉटनं सुरुवात झाली. षटक क्रमांक 2 ची गोलंदाज महेश खरपडेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक कितपर्यंत पोहोचेल एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. कृष्णा 11 वारलीपाडा संघ यावेळेला हवी होण्याच्या ज्या काही क्षमता आहेत, हवी होण्याच्या ज्या काही संधी आहेत, संभाव्यता आहेत, त्या सगळ्यांना एकत्रितपणे आळवत खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या दुधनी संघावर वर्चस्व गाजवण्याचा अतोनात प्रयत्न करतो आणि पहिल्या 8 चेंडूंमध्ये त्या प्रयत्नांना मी म्हणेल फार देखण्या स्वरूपातलं यश देखील प्राप्त केलंय. परंतु मित्रांनो म्हणतात ना, या वाटेवर चालत असताना तुम्हाला जिथे म्हणतात नशिबाचा काहीही रोल नसतो, कष्टाशिवाय पर्याय नाहीये. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी. पंचांचा वाईटचा इशारा येईल अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव आणि गावदेवी स्पोर्ट्स दुधनी संघाच्या धावखात्यामध्ये ऍड होताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 10 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 10 धावा संतगतीने डावाची सुरुवात झाली आहे, परंतु प्रहारात्मक फलंदाजी करणं फार गरजेची बाब असेल फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या दुधनी संघाला. पाहूया या षटकातला पुढचा चेंडू. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरलं गेलं आणि अगदी त्या पद्धतीनं आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधल्या शस्त्रांचा अस्त्र म्हणून वापर केला गेला. ही चांगल्या गोलंदाजाची खूण आहे. माहित आहे की आपल्याला यावेळेला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेला आपली एकाग्रता फार महत्वाची भूमिका बजावते. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न झालेत. लॉंग लेग क्षेत्रामध्ये फटका जितका चांगला आहे त्याहीपेक्षा कमालीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण कृष्णा 11 वारलीपाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू होईल फील्ड, केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 1 धाव धावून निघते पूर्ण आणि या एकेरी धावेनं फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या दुधनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 11 धावा. कमालीची देखील गोलंदाजी वारलीपाडा संघाकडून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव निघाली, पूर्ण दुसरा धावीचा प्रयत्न केला जातो. कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रमावस्था आणि या सगळ्यामध्ये चपळाईनं वेगवान स्वरूपामध्ये या 2 धावा अंकित केल्या गेल्यात गावदेवी स्पोर्ट्स दुधनी या संघाकडनं. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 13 धावा. खरं तर षटक क्रमांक 1 च्या चेंडू क्रमांक 3 वर जो चौकार आला त्यानंतर बाउंड्री मात्र पाहायला मिळाली नाही या इनिंग मध्ये. या फटक्यामध्ये टायमिंग प्रॉपर नाही. अगदी जर आपण पाहिलं तर शॉट सिलेक्शन कुठेतरी चुकलेले पाहायला मिळतात, फटक्यांची निवड कुठेतरी चुकलेली पाहायला मिळते. आणि या सगळ्यांचा सारासार जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या गोलंदाजांनी स्वतःचं सामर्थ्य दाखवलंय.
दुधनी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः नामोहरम करून सोडलाय. त्रेदा तिरपीट करायला लावणारी गोलंदाजी मैदानाच्या आत कृष्णा 11 वारलीपाडा संघाकडनं. पहिल्या 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स दुधनी या संघाची धावसंख्या जर आपण धावफलकावर पाहिली तर ती केवळ आणि केवळ 7.00 च्या सरासरीनं 14 धावा आहेत. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजेच गोलंदाज कपिल काचरेनं खर्च केल्या 8 धावा आणि 8 धावा खर्च करत असताना तब्बल 2 विकेट संपादित करण्यामध्ये देखील यश आलं. त्यानंतर कर्णधारानं बोलवलं महेश करपडेला. महेशनं या षटकामध्ये टिचून प्रभावी तिखट भेदक मारायची गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये खर्च केला केवळ आणि केवळ 6 धावा. खरं तर कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतला, गोलंदाजी आपली स्ट्रेंथ आणि त्या स्ट्रेंथला का आजमावलं गेलं याचं मात्र यथार्थ दर्शन या पहिल्या 2 स्ट्रायकर बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिली 2 षटकं गोलंदाजी करणाऱ्या कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या बाजूने झुकले आहेत. पण उरलेल्या 2 षटकांमध्ये नेमकं काय घडेल, उरलेल्या 2 षटकांमध्ये नेमकं कुणाचा कमबॅक असेल पाहावं लागेल. फर्स्ट बॉल ऑफ द डोवा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो करण्याच्या नादामध्ये आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाज सागरच्या माध्यमातून व्हाईट बॉलने सुरुवात केली. अतिरिक्तच्या रूपात 1 धाव दुधनी संघाच्या धाव खात्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 15 धावा. हे गमासान आहे. प्रखर उष्णतेनं यावेळेला त्रस्त केलं असेल, हैराण केलं असेल, परंतु मॅचचा गारवा कायम आहे. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पॅडवर जाऊन आदळलाय. पंचांकडे केली गेली अपील. फिंगर अप पंचांचं बोट आकाशाकडे आणि गडी होईल बाद. हा बसेल 3रा धक्का गावदेवी स्पोर्ट्स दुधनी या संघाला. आणि सातत्यानं विवंचनेर टाकणारा प्रश्न हाच राहिलाय की ज्या ज्या वेळेला गोलंदाजानं फलंदाजाला प्रश्न विचारलाय, इन्व्हिटेशन दिलंय, आमंत्रण दिलंय मोठ्या फटक्यांसाठी, आपल्यावर हल्ला चढवण्यासाठी, त्या वेळेला गोलंदाजानं दाखवलेल्या आमिषाला सहजपणे बळी पडलाय तो गावदेवी स्पोर्ट्स दुधनी संघाचा फलंदाज. काय कमालीची गोलंदाजी आहे. पहिली 2 षटकं गोलंदाजांचं अधिराज्य. षटक क्रमांक 3 ची झाली सुरुवात. व्हाईट बॉल ऑफिशियल फर्स्ट लीगल डिलिव्हरी झाली आणि त्यात देखील दुधनी संघाच्या फलंदाजाचा बळी गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दुधनी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. दिलीप इथे मात्र गोलंदाज सागर सातत्यानं प्रयत्न करतोय फलंदाजांच्या विरोधात काहीतरी नवीन रणनीतीनं गोलंदाजी करण्यासाठी. वाईडनं सुरुवात केली. अतिरिक्तच्या स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. 3 गडी बाद 16. पहिल्याच डावामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी झुंजताना पाहायला मिळतोय, संघर्ष करताना पाहायला मिळतो दुधनीचा संघ. फलंदाजांच्या बॅटवर चेंडू मात्र व्यवस्थित मिडल होत नाहीये. यावेळेला भन्नाट फेक, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. हार्ड लेंथनं या वेळेला मात्र हार्ड हिटर बॅटरला देखील नामोहरम केलाय. शरणागती पत्करायला भाग पाडले. म्हणून तर म्हणतात ना, द्वंद्व जेव्हा रंगतं त्यावेळेला आपल्या विजयाचा मार्ग जर सोपा करायचा असेल तर प्रतिस्पर्ध्याचा मार्ग तुम्हाला कठीण करता आला पाहिजे आणि तेच या वेळेला मैदानाच्या आत करून दाखवते कृष्णा 11 वारलीपाडाचा संघ. नेक्स्ट बॉल या वेळेला ऑन साइडला टर्न होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फील्ड होईल, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान केवळ आणि केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स दुधनी संघाला. आणि या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 17 धावा. धावांचा संघर्ष मैदानाच्या आत चालू आहे. पहिल्या षटकातल्या बाउंड्री नंतर तरसलेला पाहायला मिळतो दुधनीचा संघ मोठ्या फटक्यांसाठी. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र त्या संघर्षाला दिली गेली आहे तिलांजली. स्वप्नीलच्या सोबत स्ट्रायकिंग एंडला आलेला सागर अजूनही मैदानाच्या आत आणि सागरच्याच बॅटमधनं हा झालाय षटकाराचा जागर. 6 धावा. या फटक्याची गरज होती. मघापासनं गोलंदाजांच्या विरोधात जे थोपवलेलं जे काही आक्रमण होतं त्या आक्रमणाला पुन्हा एकदा नव्यानं जर आगाज करायचा असेल तर मग मात्र तुम्हाला आता खेळपट्टीवरचा मैदानाचा मार्ग सोडून हवाई मार्गाने सफर करावा लागेल. हवाई मार्गाने प्रवास करणं या अनिवार्यतेची बाब आहे. त्याला खतपाणी दिलं जाईल का? षटकारानं वाढला आत्मविश्वास. नेक्स्ट बॉल या वेळेला पाहिलं सागरच्या बॅटमधनं हा फटका इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. म्हणून तर म्हणत असतो ना की ज्या वेळेला तुम्ही दबावामध्ये असता आणि केवळ तुमच्या समोर पर्याय हा हाणामारीचा उरलेला असतो त्यावेळेला तुम्ही टायमिंग पाहत नाही, बॉलचा टप्पा पाहत नाहीये. तुम्हाला माहिती आहे की या वेळेला आपल्याला लॉफ्ट करायचा, या वेळेला जोरदार प्रहार करायचा आहे, बाउंड्रीच्या पल्ल्यावर जाऊन आपल्याला मोठ्या धावा कशा येतील याचाच विचार डोक्यामध्ये चाललेला असतो आणि त्यावेळेला मिस टायमिंग शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली गेली आहे परंतु अजूनही बरंच काही शिल्लक आहे मैदानात.
आणखी एक चुकीचा बॉल. खरं तर षटकार आल्यानंतर या षटकामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळालाय गोलंदाज सागरच्या. आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत, लिगल डिलिव्हरी झाल्यात 5-3 एक्स्ट्रा बॉल्स आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज सागरकडनं. संघाची धावसंख्या 25 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा रतीब जो खऱ्या अर्थानं अगदी कोसळलेला पाहायला मिळत होता, त्या रतीबाला आता वेगवानता आली आहे. चांगली गोलंदाजी ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळाला, पडल्या मध्ये आलाय, थोडासा खाली देखील राहिलाय फलंदाजाच्या अपेक्षेप्रमाणे. निश्चित 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी स्पोर्ट्स दुधनी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण जर पाहिली तर 8.67च्या सरासरीनं 26 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. समीकरण अजूनही मी म्हणेल की खेदजनक आहे, निराशाजनक आहे. पण म्हणतात ना की जेव्हा परिस्थिती आपल्या बाजूने नसते आणि आपल्याकडे शेवटची संधी उरलेली असते, त्यावेळेला शेवटच्या संधीमध्ये आशा सोडून त्या संधीला गमावत बसण्यापेक्षा त्या शेवटच्या संधीमध्ये आतापर्यंत विपरीत असणारी, प्रतिकूल असणारी परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल कशी होईल यासाठी ज्याला संघर्ष करता येतो, यासाठी ज्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करता येते, यासाठी ज्याला प्रयत्नांची शिकस्त करता येते, त्याला मात्र यशाच्या सिंहासनावर बसण्याचा सर्वाधिकार प्राप्त होत असतो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 26 धावा धावफलकावर आहेत. एक फायटिंग टोटल स्कोर जर आपण पाहिला तर किमान 12 धावा तरी या षटकामध्ये येणं फार गरजेचं असेल. सेकंड इनिंग मध्ये ऍज अ डिफेंडर म्हणून तुमच्या गोलंदाजांना जर तुम्हाला विथ कॉन्फिडन्स मैदानाच्या आत उतरवायचं असेल, ही गणितीय आकडेमोड फार महत्वाची असते क्रिकेटच्या मैदानात आणि ती आकडेमोड ज्याला करता येते प्रत्यक्ष खेळाद्वारे, त्याला मात्र डावाला कलाटणी देता येते, डाव आपल्या नावावर करता येतो, प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करता येतो आणि यशाचा आनंद अगदी जोरकसपणे साजरा करता येतो. पहिला चेंडू, हा पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. वाईडिश लॉंगॉनचा काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक अगदी मिडॉमच्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल, त्या जागेपर्यंत पोहोचेल, फील्ड करेल, एका धावेवर समाधान मानेल. दुधनीचा संघ सिंगलनं संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि इथून मात्र एका चांगल्या प्रवासाच्या दिशेनं वाट सुरू होण्यासाठी खेळ देखील तितक्याच चांगल्या प्रतीचा उच्च दर्जाचा करावा लागेल. नेक्स्ट बॉल, हा ट्रॅकर बॉल भिरकावून दिला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. हा संघर्ष मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. सरत्या शेवटच्या क्षणाला डावाची उभारणी करणारा फटका फसलाय, झेल पकडलाय आणि झटका तितका जोरदार बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आता आपण धावफलकावर पाहिली तर 27 धावा आणि या सगळ्या गोष्टीचा आपण सातत्याने विचार केला. मी मगासपासून विश्लेषण तेच करत होतो की सुरुवात कुणाच्या नावावर झाले याचा विचार करण्यापेक्षा शेवट आपल्या नावावर कसा होईल याचा विचार करणं फार महत्वाचं आहे आणि तो विचार कुठेतरी थोडासा लांब जाताना पाहायला मिळतोय. प्रयत्न चालू आहे, परंतु त्या प्रयत्नाला सरासरीच्या ॲव्हरेज पेक्षा चांगला खेळ करणं फार महत्वाचं असेल. यापुढील होणारा सामना एनडी स्पोर्ट्स पुंडास विपक्ष धामणगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. नेक्स्ट बॉल, यावेळेला वन्स अगेन पुल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला. निश्चित प्रयत्न चांगला होता, झेल सोडली गेली, परंतु बॉल देखील तिथे मात्र स्टॉप झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. एकूण जर आता आपण धावा पाहिल्या तर या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांनी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स दुधनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 29 29 धावा. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. यावेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, परफेक्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थेट यष्ट्यांचा वेध घेतला आणि दुधनी संघाच्या डावाला लागलेली गळती मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. बसलाय आणखी एक जोरदार धक्का. चला, इंडी स्पोर्ट्स पुंडास संघाचा कर्णधार आणि विश्वनाथ स्पोर्ट्स धामणगाव संघाचा कर्णधार आपण टॉस साठी येणं गरजेचं असेल. जबरदस्त मॅच मैदानाच्या आत चालू आहे. सुभाष 11 खानिवली आयोजित आमदार चषक 2024 या विभागाचं युवा दमदार नेतृत्व, या विभागाचं राजकारण भविष्यात ज्या नावानं खऱ्या अर्थानं आपण सुरू होताना पाहणार आहोत असे युवा नेते अजयदादा मोरे आणि त्याचबरोबर सुरतदादा मोरे या एवन जोडीच्या माध्यमातून या आमदार चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कमालीची स्पर्धा सातत्याने या विभागामध्ये नावलौकिक प्राप्त असलेली स्पर्धा, सातत्याने या विभागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी स्पर्धा, माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी स्पर्धा. या सगळ्या स्पर्धेचा एक वेगळा दबदबा, एक वेगळा गवगवा, एक वेगळा लौकिक आहे आणि याच लौकिकाला दरवर्षी
उंचावर नेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला मात्र निश्चित जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये खेळलेला हा फटका असेल. आणि मी मगासपासून तेच म्हणतोय की या संपूर्ण डावामध्ये एक षटकार आला, एक चौकार आला. मोठे फटके तर येणं गरजेचंच होतं, परंतु त्याही पेक्षा ज्या पद्धतीनं किंवा आणि केव्हा पण सिंगल पाहायला मिळाल्यात, समोरच्या गोलंदाजांचा समाचार घेणं कठीण झालं आणि त्यातून धावसंख्येला खेळ बसली गेली. यावेळेला सबमारीन डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलनं या षटकाची आणि डावाची केली गेली आहे सांगता. आणि 4 षटकांचा पहिला डाव इथे मात्र होईल समाप्त. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लगावल्या गेल्या 30. विजया करता सेकंड इनिंग मध्ये खेळणाऱ्या कृष्णा 11 वारलीपाडा या संघाला आवश्यक असतील 24 चेंडू आणि 31 धावा. एनडी स्पोर्ट्स पुंडा संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर विश्वनाथ स्पोर्ट्स धामणगाव संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच टॉस साठी यायचंय. प्रत्येक संघाने नियम पाळलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक मॅचचा टॉस झालेला आहे. त्यामुळं धामणगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. पुंडा संघ आपल्याला फायनल कॉल असेल की आपण लवकरात लवकर टॉस साठी येणं गरजेचं आहे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जर आपला कर्णधार आला नाही तर आपल्याला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल, याचा आपण विचार करा. यानंतर सेकंड इनिंग साठी समालोचन कक्षामध्ये पुनश्च एकदा ज्या ज्या वेळेला आम्ही सुरुवातीचा काळ समालोचन क्षेत्रामध्ये आगमन केलं त्या वेळेला एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून आमच्यामध्ये ज्या काही चुका होत्या त्या अगदी स्पष्टपणे आम्हाला सांगितल्या. आम्हाला ओंजारून गोंजारून त्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं सुधरवलं, त्या सुधारणा करायला ज्यांनी भाग पडलं, असे आमचे परम मित्र आमचे दादाश्री आदित्य दादा जाधव यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाचा भार सांभाळावा. यह हमारा आपका बहुत बड़ा बड़प्पन है. हालांकि हमारे सीनियर कमेंटेटर है अमर राउत. लौट चलते हैं अब अगले टॉस की तरफ, जहां पर दोनों कप्तान इस वक्त टॉस बॉक्स में मौजूद है. टॉस होगा धामनगांव बनाम पुंडास के बीच में. और टू अमरजी राउत. सन्माननीय आकाश काटसकर यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा. एकीकडे जर आपण पाहिलं तर एनडी स्पोर्ट्स पुंडास संघाचा कर्णधार तर दुसरीकडे विश्वनाथ स्पोर्ट्स धामणगाव संघाचा कर्णधार. कॉल कोण करतंय? पुंडास. हा दोन्ही बाजू, एक सुभाष 11 खानिवली आणि एक आमदार चषक 2024 अशा पद्धतीने आपण कॉल करायचा. आकाश काटेसकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो. सुभाष 11 खानिवली हा कॉल आलाय. टॉस जिंकला विश्वनाथ स्पोर्ट्स धामणगाव संघ. काय निर्णय असेल आपला? फील्डिंग. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आदित्य सर. 3 की 4 षटका? 4 षटकांचा हा सामना असेल. निश्चित दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. आकाश काटसकर यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. आकाशजी, आपण पाहतात अजयदादा मोरे असतील, सूर्यदादा मोरे असतील, यांच्याकडनं ही भव्य दिव्य स्पर्धा अशी आपण आयोजित केलेली आहे. काय म्हणाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? खरंच खूप चांगलं असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरंच या ठिकाणी खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे. आकाश म्हणतात की मी नंतर बोलूया. थँक्यू सो मच आकाशजी. वळूयात समालोचन कक्षात जिथं आपण आवाज ऐकत आहात. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय आदित्यजी जाधव सर. थैंक यू सो मच अमर राउत सर. पहली गेंद लेकर इस वक्त गेंदबाज आते हुए, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड का इशारा. स्वप्निल गेंदबाजी करते हुए किरण और कुणाल इस वक्त ओपन करने के लिए आते हुए. किरण कासरे इस वक्त स्ट्राइक पर नजर आते हुए. पहली गेंद लेग स्टंप को छोड़कर चली गई थी विकेट कीपर के हाथों में वाइड के रूप में. ऑन साइड में खेल दिया. शॉर्ट स्क्वायर लेग पर मिसफील्ड. डीप स्क्वायर लेग पर भी हल्की सी मिसफील्ड. दूसरे की कोशिश और आसानी से 2 रन पूरे करते हुए. रन के लिए हिरन बन गए थे दोनों भी बैट्समैन. तेज कदमों के साथ 2 रन पूरे करते हुए 4 ओवर में जो लक्ष्य रखा है इस मैच को जीतने के लिए 31 रनों का कृष्णा 11 वारलीपाड़ा के सामने. हालांकि वारलीपाड़ा जो टीम इस वक्त इस मैच में जो खेल रही है वो पूरी टीम रेगुलर क्रिकेट में भी हम देखते हुए ही टीम रहती है. एक पड़घा टेनिस क्रिकेट की मजबूत और कंप्लीट टीम. लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद परेश महाजन
सर का वाइड का इशारा आता हुआ 4 पर जाता हुआ स्कोर, 4 बिना किसी नुकसान पर। इसके बाद धामनगांव बनाम एनडी पुंडास के बीच में मैच है और धामनगांव के कैप्टन ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी चॉइस की। ऑन साइड में पुल कर दिया, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर, एक टिप्पा खाने के बाद 4 रन के लिए। छोटी गेंद थी, पुल कर दिया था, उसका लाभ उठाते हुए बैट्समैन हाफ ट्रैकर गेंद का 4 रनों का इजाफा होता हुआ स्कोर में, बढ़ता हुआ स्कोर 8। किरण कासरे इस वक्त अच्छे टच में नजर आते हुए, बहुत अच्छे मिडल करते हुए। पावर प्ले इस वक्त चलता हुआ स्वप्निल गेंदबाजी करते हुए, इनफील्ड के ऊपर से खेला, स्क्वायर ऑफ द विकेट। थोड़ी सी गेंद रुक गई थी, गेंद गिरने के बाद दूसरे की कोशिश, हाँ ना, और बैट्समैन आउट। दूसरे रन के लिए इस वक्त विकेट गिरता हुआ रन आउट के रूप में। बड़ी मछली जाल में फंसती भी, बिग ब्लो, प्राइसलेस विकेट हासिल करते हुए किरण कासरे का इस वक्त यस नो और वेट का कोई भी मिश्रण नहीं था दोनों भी बल्लेबाजों के बीच में, और रन आउट के रूप में किरण कासरे का पहला विकेट गिरता हुआ। 9 पर लगने वाला ये पहला झटका है कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम को। नए बैट्समैन अक्षय बर्फ आते हुए, संयुक्त आदिवासी क्रीड़ा मंडल एसोसिएशन के मैचेस आप दोस्तों देख रहे आमदार ट्रॉफी 2024 में। कल से पीटीसी और रेगुलर क्रिकेट हम देखने वाले हैं। फिर से पुल कर दिया, खिलाड़ी मौजूद, क्या छूटा है, दूसरे की कोशिश, रन आउट हो सकते हैं और बैट्समैन आउट। क्या है, रन की जरूरत थी, पहले कैच छूटा था, उसके बाद दूसरे रन की कोशिश और बैट्समैन अक्षय बर्फ आउट। 10 पर गिरने वाला यह अक्षय बर्फ के रूप में दूसरा विकेट कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम का। अभी तक 4 गेंदों का खेल हो चुका है जिसमें 2 विकेटें गिरी है रनआउट के रूप में, और स्कोर कार्ड 10 2 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन राजेश धनपाल आ चुके हैं। कुणाल कासरे अभी भी इस वक्त नॉन स्ट्राइकर एंड पर खड़े, कॉलिंग नहीं थी, कैच छूटा था पर अक्षय बर्फ का, और दूसरे रन के लिए चले गए थे और रन आउट हो गए। बोल्ड विकेट नंबर 3 गिरता हुआ। देखना चाहेंगे रिप्ले में किस तरह से बोल्ड हुए बैट्समैन। यस, गेंद को उन्होंने छोड़ दिया था, हालांकि उनको ऐसा लग रहा था कि गेंद ऑफ स्टंप को मिस करके चली जाएंगी, लेकिन गेंद स्टंप के बेल्स और डंडी को गुल करके चली गई थी। नए बैट्समैन नंबर 4 पर अब प्रवीण चौधरी आते हुए। ये मैच अब बन चुका है, जिस तरह से वारलीपाड़ा की विकेटें इस वक्त लगातार गिरती जा रही है। इक्कीस रनों की अभी भी जरूरत है बची हुई 19 गेंदों पर। थोड़ी देर के लिए इस वक्त खेल रुका गया है। राइट आर्म ओवर द विकेट स्वप्निल, हवा में खेल दिया है, मिस टाइमिंग स्ट्रोक, डाउन दी बॉल खिलाड़ी और कैच छूटा है, लेकिन 2 रन पूरे करते हुए 1 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर 12 रन कृष्णा 11 वारलीपाड़ा 31 रनों का पीछा करती हुई।
अब गेंदे बची 18 और रन चाहिए जीतने के लिए 19। देखिए जिस तरह से पहला ओवर हमने देखा 12 रन जिसमें बने और 3 विकेटें गिरी है। पहले इनिंग में कुल मिलाकर 30 रन हमने देखे थे। हालांकि बल्लेबाजों ने काफ़ी निराश किया था आई गावदी दुधनी के। इसका यही कारण था कि गेंदबाजी बहुत अच्छी हुई थी। हालांकि 24 गेंदों का खेल था, उसमें 30 रन बने थे। कपिल कासरे ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। हालांकि बैटिंग ऑर्डर में उनका भी आना बाकी है। सामना करते हुए बैट्समैन कुणाल। ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ दिलीप गेंदबाजी के लिए आते हुए। देखिए पहले ओवर से हम देख रहे हैं कि स्लिप पॉइंट इस वक्त लगाया जा रहा। पड़ोसी कहीं ना कहीं हम देखते हुए दुधनी टीम आपको लास्ट और अंतिम ऑफिशियल कॉल। इसके बाद कोई भी वार्निंग नहीं, सीधा 2 रन के लिए पेनलाइज किया जाएगा आपको। ऑफ स्टंप के बाहर ज्यादा सफल हुए कुणाल। गेंद विकेटों के ऊपर से चली गई, डॉट बॉल। 17-19 का इक्वेशन। अब एक बड़ा शॉट मैच के पिक्चर को पूरी तरह से बदल देगा। क्या वो बड़ा शॉट्स आता है? पुल तो जरूर कर दिया, लेकिन गेंद चली गई डीप स्क्वायर लेग के बाहर 4 रन के लिए। ये देखिए कंट्रोल पुल शॉट जिसे कहा जाता है। पुल और आधा हुक जिस तरह से रिप्ले में बताया जा रहा है। 4 रन के लिए गेंद चली गई थी। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 16 पर। यहां से अब 15 रनों की जरूरत। डीजे प्रशांत का भी आगमन होता हुआ। राउंड विकेट, स्विच हिट और गेंद जा रही है मैदान के बाहर 6 रन के लिए। व्हाट अ शॉट! क्या शॉट खेला है। हालांकि रिवर्स शॉट इस तरह से खेलना इतना आसान नहीं रहता है। गेंद मेन एंट्री गेट पर जाकर गिर गई थी 6 रन के लिए। अब घंटों का काम मिनटों में इस वक्त करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 22। छोड़ दिया, जाने दिया है। दबाव में इस वक्त गेंदबाज नजर आते हुए। ऑफ स्टंप के अधिक बार वाइड का इशारा। अतिरिक्त रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 23-23। लक्ष्य जो 31 रनों का था, एक छोटा हमने टोटल देखा था, उसके ऊपर बहुत अच्छी बल्लेबाजी अब होती भी। फिर से ज्यादा सफल हुए थे बैट्समैन। देखिए कि अच्छे बैट्समैन को अपने स्टंप कहाँ पर है पता होना बहुत जरूरी होता है। बिल्कुल स्टंप को खुला छोड़कर बहुत दूर तक चले गए थे शॉट्स खेलने के लिए, ज्यादा सफल हुए थे। डेप्थ ऑफ क्रीज का भी इस्तेमाल करते हुए सफल होकर। इसका मतलब कहीं ना कहीं हुक शॉट्स खेलने की चक्कर में थे बैट्समैन। डाउन द विकेट खेलने की कोशिश, मिड ऑफ पर गेंद को उड़ाया है। दूर से खिलाड़ी आते हुए दूसरे की कोशिश हो रही है और आसानी से 2 रन पूरे करते हुए बैट्समैन। इन 2 रनों के साथ कुणाल कासरे का स्कोर 12 पर जाता हुआ और टीम का स्कोर 25। 6 रन की अभी भी जरूरत। फिर से स्विच हिट और गेंद जा रही है डीप थर्ड मैन के बाहर 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29-29 रन।
केवल 2 रनों की जरूरत अभी इस मैच को जीतने के लिए। लगभग जीत की तरफ आप बढ़ती हुई